हायला दुट्टीवर जायला वेळ झाला, अर्धा तास राहिला एकतर दुट्टीवर जायला. एक तर पाणी पाऊस नाही काय नाही. आज बरा झाला थोडंसं का पाणी होईना शितडला. हायला पाडदिशीनं जाऊन तेवढं कोंबड खत एक आपलं फुकून आलं म्हणजे सोयाबीन एकतर चांगलं निघेल मला. हायला सोयाबीन आला तर 4 रुपये तेवढंच होतील का नाही. चला बाबा अर्धा तास राहिला आहे, पाडदिशीनं जायचं आहे. एकतर मला 7 किलोमीटर जायचं आहे. गाडी पण एकतर पंक्चर झाली, आता कोणाची तर गाडी बघून गेलं पाहिजे. डबा झाला का नाही काय माहिती. बाई त्या झाडांना ना पाणी टाकू दे असं. येत अजूनही ना खत मारायला गेले, डबा करून ठेवलाय कधीचा. शांते आले का? खावलं टाइम झाला. आता हे कोंबड खत फुकून आलो ना. हा तेच म्हणले खत मारायला गेले, अजून कशी येईना. बरं मी काय म्हणतो, हा झालं का डबा? हा डबा झालाय, डबा भरून ठेवलाय, तुझी वाट पाहते. हा का? हा एकतर मला उशीर झाला, अर्धा तासच राहिलाय. पाडदिशीनं कंपनीत गेलं पाहिजे, नाही तर ना उशीर 1 मिनिट झाला तर लगेच गेटवर लगेच काढून देतात. बरं तुळशीचं पान खा. हा दे इकडे. बरं झालं खोकला येतोय मला पण थोडा. हा ना. आणि ते मी विसरूनच गेलो काल. काय हो? पगार झालाय माझा. हा एक जणाचं 5,000 रुपये द्यायचे होते ते दिलेत. हा आणि हे 20,000 रुपये बघ. बरं बरं. हा कोणाचे दिले 5,000? अगं तो नाम्या नाही का, नामदेव आपला हा 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 गायकवाड. हा मागच्या महिन्यात गाडीसाठी घेतलं होतं ना मी. मग मला का नाही सांगितलं? आता तुला सगळं सांगायचं का? काय सगळं सांगायचं का म्हणजे? हा म्हणजे मी माझं बाहेरचं बघायचं का तुला सर्व सांगत बसायचं? म्हणजे लोकांना पैसे वाटी त्यांना सांगती नाही काय तेवढे नाही. 100 रुपये दे की, तेवढं तर राहू दे खिशात. कंपनीत जायला तेवढंच राहते. आणि बघ तुम्हाला काय तिथे पैसे लागत आहे? डबा देते ना घरून. अगं गाडीनं जायचंय, आपली गाडी झाली पंक्चर. गाडीला तर पैसे नको का? बाई रोजचे नुसते पैसे पाहिजे तुम्हाला खरंच. हा बरं, नको डोकं फिरू, मला उशीर झाला. एक तर दे डबा पाडदिशीन. रोज बारी बारी मस्त भाज्या बनवून देते तरी पैसे घेऊन जाते. काय खात्या काय तिकडे जाऊन? मी नाही काय खात. आणि हे बघ आईनं जर काही पैसे मागितलं तर दे तिला 2-3 हजार रुपये. हा कोणाला? आईला. काय लागत आहे तुमच्या आईला पैसे? हा हे बघ ती किती केलं तरी आई आहे माझी. आणि जसं आपलं लग्न झालंय तुझ्यामुळे ती वेगळी राहिली. मग तिला कामाला पाठवू का आता? देते ना तुम्ही महिन्याला किराणा भरून. हा असू दे. नाही नाही देते ना. 2-2, 3-3 महिन्याला एक पातळ घेऊन देत्या, किराणा भरून देत्या. मग अजून काय लागत आहे म्हातारीला? मी काय त्या माझ्या आईवर उपकार करत नाही, मग समजलं का? मला आता बोलायला लय टाइम नाही, एकतर उशीर झाले. जाऊ दे मला. हे किती 20,000 आहे का? हा 20,000 आहे. बरं बरं जा, काहीतरी खायला आणा बरं का मला. गेलो बाई माणूस. म्हणून आईला दे 2-3 हजार रुपये. हा काय गरज आहे एवढा किराणा भरून द्या त्या? हा सगळं घ्या त्या, काय गरज आहे म्हातारीला पैशाची? आता मी देते काच्या आईला पैसे, देते ठेवून कपाटामध्ये. आता चल मी गाय तशीच घरातून वावरात चालले, पण मला दवाखान्यात जायचं माझ्या ध्यानातही नाही. गंगाराम आहे का काय पाहायला लागन. मला दवाखान्यात जायचं बाई, मरू दे काम होईन ते नंतर. अय गंगाराम, अय गंगाराम, गेला का काय? काय नु काम? काय हो? हा कुठं गेलाय? गेले काम होते. कामावर गेले, मला दवाखान्यात जायचंय. मग काय करू आता? काय करू तुम्हाला काय माहिती नाही काय? काय करू काय त्यानं काय सांगेल नसतं का तुला? मानले बाई काय सांगेल? मला पैसे लागत आहे दवाखान्यात चालायला लावायचे, इंजेक्शन घ्यायचंय. काय झाले? मला दर महिन्याला तपासायला लागत, तुला माहित नाही काय? इंजेक्शन माराय काय झालं म्हणले? काय आजारी बिजारी झाल्या काय बा? असं आता आजारी झालं तरच लागत आहे का? तसं नाही लागत ना. नाही मग इंजेक्शन काय माणूस एरीच मारित का? आजारी झालं तरच मारित. येवत आहे मला वातावरणाने, मला त्रास होतोय. आता तुम्ही तर चांगलं खाते पेते, तुम्हाला का नाही त्रास होते वातावरणाने? हा म्हणजे तुला एवढं 12 पंचायती करायला सांगितल्या का? ते नाही गेले कामावर. अगं काल 1 तारीख होती, त्याचा कालच पगार झाला असन. मला माहिती त्याच्यावाला आहे ना. दर 1 तारखेला पगार होतोय. पण या महिन्याचा केलाच नाही पगार कंपनीने.
कंपनी आता डायरेक्ट दिवाळीला एकखटी पगार करणार आहे. म्हणजे तुला वाटतं म्हातारी गाठा खालून आली, म्हातारीला काहीच माहिती नाही, तू कालची शेंबडी आली आणि चिकट झाली ना. म्हातारीला का माहित नाही? म्हातारीला सगळं माहिती राहते. हा मग तू मला एवढ्या छके पंजे खेळती, पगार नाही झाला, नामकं नाही झालं. हा या बाय सासूबाई, पगार झाला असता ना तर त्यांनी लगेच दिला असता माकडं. पगारच होईल नाही त्यांचा. त्यांना म्हणले काय हो काल 1 तारीख होती तर ते म्हणे मालक म्हणला का आता दिवाळीला आहे ना एकखटी पेमेंट करायचं सगळ्यांचं. बाई आऊ किती बावन बिरबा आऊ आहे, किती फिरवा फिरवी करते. अजून 4 दिवस नाही झाले तर हिनं लगेच कारभार हातामध्ये घेतला. हा मी काय कारभार हातात घेऊ? जशी आली तर तिनं पहिलं मूळ नाही झालं तर मला घराच्या बाहेर काढले. तरी मी म्हणते जाऊ दे मरदे, त्यांचं सुखाचं राहू, आपल्या आपण वायला आपली भाकर थापून खाऊ. पण निदान मला दवा डॉक्टरला न्यायला पैसे देते ते सुद्धा आता ती पार्सल करायला लागली. या बाय नीट बोलायचा. नीटच बोलते मी तुमच्याशी कधी वाईट बोलले का? वाईट बोलली नाही, मला सांगा. कारभार हातात घेतला. कारभार हातात गेला? तुमच्या मुलाला विचारायचं, मी काही कारभार बिरभार हातात गेल नाही. 1 रुपया देती नाही ते मला. त्यांना म्हणलं त्या दिवशी हो मला 500 रुपये द्या साडी आणायला, तर मला असं पार काठीनी बडवलं त्या माणसानी. हा आता तो काठी नाही बडवलं कुठे नाही बडवलं त्याच्याजवळून मी पाहते. तू सगळं मुरगाळून घेते, सगळं स्वतःच हे करीती. आणि दुसरं आलं का तुझ्याजवळ काहीच नाही राहत. पगाराचा आडनाव करते, त्याचा पगार नाही होत, आमकं नाही होत. तू मला सांगायला चालली का? म्हातारी किती आळजाळ घेऊ राहिली माव. नाही घेतो मला सगळं माहिती. मा मुलं येऊ दे ना त्यांना, आल्या विचारते ना. विचार तू मा मूल मला कंप्लेंट या बाई 1 तारीख झाली का त्याचा पगार व्हायचा. कंप्लीट 4 वाजता पैसे माझ्याजवळ यायचे. मी 1 रुपया आमचे ते अंग करीत नव्हते. हा ना मग आता आलं का तुम्ही सगळा पगार तुमच्याकडे घेत जा आणि मुलाला शिकवीत जा. माझं मन भरेल. हा मन भरेल. बाय घेतला बी आणि नाही घेतला तर तुमच्या संसाराला लावायचा, मला काय कोणाला द्यायचा नाही. स्वतः 4 भांडे घेतले गेले तिकडे वायला राहिला आणि वरून इज्जत घालू राहिले आमची. म्हणून राहिले मी वायला राहते. कोणी सांगितलं तुम्हाला वायला राहिला? काढून दिलं नाही का मला? नाही काढून दिलं तुम्हाला, तुम्हीच गेल्या वायला निघून. हा तुम्हाला फक्त पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे, तुमच्या हातात पाहिजे सगळं. तुम्हाला सुनामध्ये गोड नाही लागत. तुम्हाला वायला शिजून खायला गपचिप गपचिप काही काही खायचं कुरू कुरू करून ती सवय लागेल तुम्हाला. अगं मी भिकाऱ्याची नाहीये. मी ना माझा सगळा आत्मा भरेल. मला जी नाही ती वस्तू खाली तो आम्हा पुढे एवढा गंजरी घातला ना तरी माझी वासना होत नाही. ते खायचे काम कोणा करावं तो सारखी ना. कधी म्हणले का जाऊ दे मरते नवीन पोर राहती. थोड्या दिवस आहे ना आई बापाच्या इडला सासरगडचा थोडाफार फरक होतोय. जाऊ दे खात असं तर खाऊ दे, पोटालाच खाते ती, काही लोकायला नेऊन देत नाही. मी सगळं मनात ठेवी. पाट्याच्या पाट्या बोलू नका. तुम्हाला माहिती सुना मुलात राहिल्यावर चांगलं चुंगलं करून खायला भेटणार नाही. मूल देतो ना किराणा आणून मस्त 10,000चा महिन्याला. मग गुलू गुलू भजे करून खायचे, शिरा करून खायचा, तेवढं बरं कसं जमत. आणि वरून इडं सांगू राहिले मला म्हण मला दवाखान्यात जायचे पैसे देन. सगळी सत्ता हातात घेतली. मी नाही घेतली हातात, तुम्ही घेतली हातात सगळी सत्ता. एवढी तोंडाळा होई बाई, ही काय डाळ शिजून द्यायची आपल्यावाली. ती बरोबर पानाला चुना नाही लागून देत. माणसाला जिडचे तिडत दाबून टाकी दे. तेव्हा तिचा आपला 1 शब्द आणि तिचे 10 शब्द. बाई मात तोंड दुखू राहिलं. ते पाहून मला हे झाले. तुमचं बरं तोंड दुखत. पाट्याचे पाट्या बोलत तेव्हा नाही तोंड दुखत. येऊ दे ना तुमच्या मुलाला सांगून देते मी सगळं. आता सांग बाई. आता तू सत्ता जास्ती आहे. ये बाई आता तू तुझ्या हातात आहे. जे दिवशी तेच घ्यावं लागन मला, हे करावं लागन. 10,000चा बाजार खाऊन आता पाय मी खटल्याला नाही लागत. 10,000चा बाजार मला एकटीला लागू राहिला. ते घराबाहेर निघून गेले रे गेले का म्हातारीची लगेच माशी डोकं लावायला सुरुवात होती, लगेच भुकायची सुरुवात होती. हा मुलं असल्यावर का नाही येऊन बोलते तुम्ही? त्यांच्याकडे मागायचे ना पैसे. इकडे माकडं काय? बरं तुला द्यायचे का नाही द्यायचे? नाही तर चाल मला डोकं लावायला टाइम नाही आता. बा माकडं फक्त 100 रुपये. दरा 100 रुपये घ्या आणि जा तिकडे. तुम्हाला काय करायचं ते करा. मला काय फीस नाही होणार सांगू ते घ्या तेवढे. तुलाच राहू दे बाई, जाऊ दे. मला काय आजही मारायचं ना उद्या मारायचं काय माझी वाच तरी जाऊ दे, मरू दे. तुलाच राहू दे. परत काय मला देऊ नको घेऊ नको. नाही तर जा. काय करायचं मी सांगाल म्हणाल मी देतो होते पैसे. म्हातारीने पैसे फेकून दिले म्हणाल घेतले नाही. हा मी काय कमी आहे का मग? मी बरोबर सांगते ना यांना आल्यावर. आता गणपती व सरस्वती नमो गणथोर, नमो गणथोर. आदि भाजावा रे माता पिता मग ते तुझ जग सार. हे
रामदाजी गजी आग मातोश्री नाग दूध पाजिल मला अमृताची दार मला अमृताची दार मने हायबती मने मात्याचे फिट्यान उपकार हे रामदाजी गजी. चला आता बहिणीचं घरी आलं इड. बहीण काय करतीन काय नाही काय माहिती. आता जाऊन पाहतो. चाल बाई याचा फोन येऊन तर अर्धा एक तास होत आलाय. पुढं अडकला काय ना अजून येईना. एक तर ती म्हातारडी गेली इतक्यात आणि हे जायले कंपनीमध्ये हे पार येतील संध्याकाळी आता. पण ती म्हातारी यायच्या आत येऊन गेला तर बरं होईल. एक तर तिला ना माहेरचं माणूस आलं का त्यांना असं दुःख होतंय का बास रे बास. आणि धड आम्हाला बोलता येत नाही. कधीची वाट पाहू राहिली बाई. काय बसली ग. आला रे. हा आलो आलो. बस बस ती खुर्ची घे. हा घेतो. बाबा तुझी कवाची वाट पाहत होते मी. म्हणले एक तास झालाय. हा आता अजून येईना. एवढा टाइम का झाला तुला. काय झालं वाटानं आलो. हा पण त्या तिथं गाडी आहे ना हा काहीतरी फेल झालती. हा हा मग तिथून जसं उतरलो हा डायरेक्ट तुझ्या घरी आलो. हा ना. पिनू हा बोल. लय हवा सुटली बाबा. काय आहे त्या दिवशी एक फांती ना अशी रपक्यान पडली ना इड. हे झाडबीड पडायचं बाबा डोक्यामध्ये. ये इकडे घे बरं खुर्ची. हा चालते अंगत घेऊ. हा ना. एक तर ना अशी हवा सुटली 4-5 दिवसापासून का बास रे बास. आणि मग पावसाचं वातावरण आहे बाई. हा ना. बस बाकी काय चाललं मग. काही नाही मजेत आहे. या हवेनी पार केस बिस पार येऊन जाते बाबा. अहो ये हवाच पाणी काढील बर का. हा पाऊस नाही काही नाही नुसती हवा सुटली. जाऊ दे होईल पाऊस बी जावा व्हायचा तसा. बरं मी काय म्हणते बोल. पाणी देऊ का तुला. नको पाणी नको. हा खरी ताई हा दाजी कुठे गेले. ते कंपनीत गेले ना बाबा. हा का. मला एक सांग हा एवढी तुम्हाला शेती आहे हा आणि दाजींना कंपनीत जायची काय गरज. अरे बाबा शेती आहे पण शेतीचं तुला माहिती आहे ना. भेटला भाव तर भेटला नाही तर मग काय उपयोग नाही शेतीचा. पिकलं तर पिकत आहे बाई. या वर्षी तर पाणी पाऊस नाही. मग त्यांना काशी मी घरी बसून देते. ते तर काय ते मग झोपा काढतील पण मी बसून नाही देत. मी सारखी उसकाविते. हो जा काम पाकुडं कंपनी बिंपनी. हा बरोबर आहे. 2 पैसे येते किराणा येते सुटत घरातलं नाही का. आणि घरी बसून काय करणार आहे झोपा काढायच्या. बरोबर आहे का नाही. घरी बसून माणूस आहे ना उलट एकमेकावर चिडचिड करतो. हा मग त्याच्यापेक्षा ना मी म्हणले नाही तुम्ही का. मग त्यांच्या मित्रांनी घेतलं लावून त्यांना कंपनीत. बरं आहे चाल. का रे ताई हा मग तुझी सासू कुठे गेली तिकडं कुठं बसायला काय माहिती तिला काय काम आहे. इडं तिडं नुसत्या बैठकी गालीत बसती. खालं का लगेच जाती घराबाहेर. हा का. मग नाही येडं काही दिसना ना म्हणून विचारलं. आणि मग आता तू अशी बिंडती का नाही. मज भांडती. आताच आली होती मगाशी. मला म्हण पैसे दे. मला दवाखान्यात जायचंय सुया मारायच्या सलाईन लावायचं. तुला काय रोग झाला म्हणले. हा त्या मुलाचा म्हणती पगार झाला. तिला माहिती नाही 1 तारखेला पगार होतो. मग म्हण पगार झाला असेल काल. त्यांचा पगार झालाय पण मी आहे ना तिला खोटं सांगितलं. तिला म्हणले पगारच होईल नाही दिवाळीला करणार आहे म्हणले तू साहेब पगार. हा का. पैसे म्हणलं का तिला लगेच ये होतं. बर का ताई हा तू ना काही टेन्शन घेऊ नको या माणसांचं. कोण मी खाला टेन्शन घेते. तुला माहिती आहे ना मी कशी येते. हा मला माहिती. आणि मग मी त्यांना टेन्शन मध्ये आणील. मी नाही टेन्शन घ्यायला रिकामी बाबा. तुला एक माहिती आहे ना हा ती जरी ती म्हातारी वाहिली राहते ना वाहिलच खाऊ दे. मग मी असतं तिला दिलं काढून वाहिलं. वाहिलं काढून दिलं म्हणजे ती म्हातारी एवढी कठीण आहे. हा अहो ती आपल्या आईला सुद्धा काहीतरी इकडं आली होती म्हातारी ना तेव्हा ही म्हातारी बोलली होती तिला. मग कुणी आलं का माहेरचं लगेच कुचक्यावानी करीते. आता तिला माहित नाही तू येणार आहे. नाही तर तिला जर माहित असतं तर हल्लीच नसते इडून. म्हणून म्हणले हा कधी येतो काय ना बाई. ती याच्या आत येऊन गेला म्हणजे डोक्याला ताण राहणार नाही. तिला कुणी माहेरचं आलं का तिचं असं डोकं उठत. तिला वाटतं ही काय गथोडी देते काय काय ना मायरा. बर का ताई हा आपले नातेवाईक तुझ्या घरी आले का हा तुझ्या सासूला ते देख होत नाही. हा तेच ना मग पक्की डोळ ठेवून ती माव.
तिला काय वाटत मुलांनी हिला मारावा, हिला हुसकून द्यावा, म्हणजे हिचं बरं राज्य होईल इड. ए तो म्हणायचं ना तिच्या मुलांना मारोस तो तुला आम्ही कालाय माग एवढा सपोर्ट आहे ना. हा तिला माहिती आहे ना माय भाऊ आई बाप कसे, म्हणून थोडी गप राहती, नाही तर तिचा लय पावर झाला असता. आणि मला वरून काय म्हणते माहितीये का, सगळी सत्ता हातात घेतली आणि एवढं मामूल आणून देतो, सगळं ताब्यात धरलंय त्याला. तू असं तसं बोलत होती. म्हणले मी काय ताब्यात धरलंय, हा माकडं काय गाभाडा आणून देऊ राहिला म्हणले तुमचा मूल. नाही नाही तू एक काम कर, यांची जरा शेक वस्तुडी. तुला माहिती आहे ना मी कशी यांची अशी जिरवी ती ना, त्यांना सांगितलं हो पहिलं म्हातारीला काढून द्या, लगेच ते तिकडे तिचं बिराड फेकून दिलं आम्ही. हा ना, हा तेच चांगलं आहे. अरे यांचे काही दिवसाना कुत्रे सुद्धा हाल नाही हा. खाणार. तू जर म्हणली ना इडच बस तर तिडच बसेल ती. आणि आता आहे ना त्या तिचा मूल किराणा भरून देतो, आता काही दिवसांनी तो सुद्धा बंद करते मी. त्यांना पहिली म्हणाल पाक सगळे पैसे मा ताब्यात द्यायचे, हिला आहे ना असंच मरून देते, लोकांची मोलमजुरीच करू दे हिला. हा हा मग हाऊस होऊ दे. मग हिची हाऊस. अरे बाबा मी दोन्ही टाइम गिळायला द्यायची, दोन्ही टाइम चहा द्यायची, पण तो म्हातारी डोक्यावर बसली, मुलाला एका सुद्धा सांगायची, मग तिचे ना 12च वाजवले मी. हा आणि ते तू दाजी ऐकत का खुशाल? मग आता ते आईची बाजूला ना घेतो. काल पगार झाला ना 20,000, मला म्हण म्हातारीला पैसे दे याच्यातून 4-5 हजार. म्हणले हा देते देते, दिले ठेवून कपाटामध्ये. म्हणजे आईचीच बाजू धरते बा ते बी. हा तो कपाटात ठेवले ना. मग बरं कपाटात झालं, राहू ठेवून दे. लगेच लॉक लावून घेतलं कपाट. नाही चांगले असंच चिगाटीनच परपंच कर. हा हा आणि असंच तो नवऱ्याला सुद्धा ताब्यात ठेव बर का. तुला माहिती आहे ना मी किती हुशार आहे. पण तुला चंचल झाली का लग्न झाल्या पण? मग बाबा मा नवरा आहे ना असा मुठीच आहे ना, एक शब्द बाहेर नाही. मा थोडा जरी बोलायला लागला आणि मी जर डोळे वाचले ना का बाबा लगेच सुताव आणि सरळ होतो. लगेच म्हणतो शांते गबस तुला काय लागत असं म्हणतोय. हा म्हणजे तुला घाबरत म्हटलं घाबरत येते मला. असंच पाहिजे मग. असे माणसं आहे ना असेच लावून दर. हा तेच ना. बरं ते जाऊ दे, तू काय एवढं काम काढलं गाय गाय आलाय तू. अगं तुझी लई खत वाटली होती मला. हा ना मला खत वाटली होती बाबा, तू बरं झालं आल्या. मी काय म्हणते बरे ना आपले आई दादा ते? या बाई सगळे व्यवस्थित आहे. त्यांना जेव्हा त्या मस्त गडके मारी त्या शेतीला. हा हा त्यांना काम करून देऊ नको बरं का जास्त. म्हातारीला अजिबात बाहेर कामाला लावू नको. एक तर त्यांना BP शुगर आहे, त्यांच्या हात पाय चावत आहे, आणि तू काय टेन्शन घेऊ नको बरं का. मागच्या टायमाला तो मला 15,000 रुपये दिलते. हा बरोबर का नाही? दादाला बंडी घेतली, धोतर घेतलं, आईला लुगडं घेतलं, 10,000चं नुसतं किराणा भरला. हा ना. आणि मस्त टकाटक राहते. फक्त घरात जेवण करत्या आणि थोडं 5-10 मिनिटं इंडून येत्या. मग किराणा बिराणा आहे ना अजून? आता संपलं ना ताई, म्हणून तर तो आलो मी. सकाळी असं झालं, चहा साखर टाकली, चहा ठेवला तवा, साखर टाकली, पावडर संपली. हा ना म्हणजे किराणा संपतच आला. संपलंच वाटतं बर का. हा हा मग आशा लागली बहिणीची. म्हणलं जाऊ आशा ना अक्का का जाऊ, आणि दाजींचं पेमेंट होईल असंच तर अक्का कोण थोडेफार आणू. हा नाही बरं झालं आला, कालच झालंय तो दाजींचं पेमेंट. गोड झालं पाहिजे. हा आणि बरं झालं तो फोन आला. मग म्हणले ये, नाहीये कुणी घरी तर जाय मग टपक्यान तुला थोडेसे पैसे घेऊन. हा चालेल दे ना अक्का. हा चहा ठेवू का तुला जरा? चहा नको आता, जाऊ दे आता. मग ते तोया घरचे कोण नाही ना, हा मग मला पैसे दे, मी टपक्यान निघून जातो. हा हा म्हणजे मग तुलाही सासूरवास नको, हा आणि मी जातो निघून. ते काही कोण इड नाही तवा, पाहिला नाही ना. बरं बरं मग मी जाईल निघून. हा डाळी साळी गहू बाजरी ते आहे का? आहे का नाही काय माहिती, पण मग असेल तर दे ना अक्का. आता या बाय काय कर, आता थोड्या डाळी साळी ते देते तुला. शेंगदाणे बिंगदाणे आमच्या मग शेंगा आहे घरच्या बरं का. आणि गहून ते ना नंतर डायरेक्ट गाडी करूनच घेऊन जाय मग. हा आता फक्त थोडं मुगाची डाळ उडदाची डाळ आणि ते घेऊन जाय बरं का. ते दे ना अक्का, थोडे कुळीत देते का? हा कुळीत दणे, परत लोणचं करून ठेवलंय मी डबाभर बरणीभर लोणचं, पापड आहे थोडेसे, कुरडा आहे थोड्या थोड्या, सगळं घेऊन जाय. हा दे मग. आले नाही मी ना भरूनच ठेवलंय. बाईला बरं झालं बा. या बाय बहीण भावाला व्हावा तर अशीच व्हावा, याला म्हणते बहीण.
जाऊ दे कसं कवाय ना तिच्या आई बापांना देत राहते भाऊ काही ना काही. या बाय पिनू अरे काय झालं हे ना असेच पैसे सासून ना या बाय तुला चेन केली सोन्याची. हा पाय ना मस्त आहे ना. लय झाली रे काही. हा ना जर घालून घे गाड्यामध्ये आणि या बाय शर्टाच्या मध्ये टाक बर का. कसं आहे ती म्हातारडी आली ना तू पाहिल बिल शर्टाच्या मध्ये टाक. टाकी तर भारी दिसती ना. मग 2-2.5 लाख रुपये लागले एवढ्याला. हा मग सोनं किती महाग झाले. सोनं मागे हा तुला सांगतो अक्का. आता मस्त आहे बाय मस्त चैन घालून फिरायचं गावात. ओ का असे टकटका पाहत राहिले पाहिजे ते म्हणले पाहिजे पाय तो शांतीचा भाऊ पिण्या. हा आणि काही पडलं ना काही कमी पडलं ना तर लगेच मला सांगायचं. हा ताई तुला फोन करील. हा मी आहे तर घाबरू नका तुम्ही बर का. काही जर कमी पडलं तर टपक्यान मला लगेच सांगायचं. अगं ताई आता सगळं तुझ्याच भरोश्यावर व्यवस्थित चालू आहे. हा मग ते असतं काही घाबरू नको. बर आपले अजून आई बाबा डायरेक्ट म्हणतात ताई आहे ना तर आम्ही जिवंत आहे म्हणून. हा मला तर काय रुपयाची कमाई करता येत नाही. जसं मा लग्न झालं तसं तुम्हाला काही कमी केलं का हे अक्का खरंच नाही. इकडं मा नवऱ्याच्या बिनविरा इतका होईना पण मी तुमच्या घर भरीते का नाही. हा काही कमी पडलं का. काहीच नाही. पण मग तुला काय 10,000 रुपये लागत आहे का. 10,000 बरं या बाय 10,000 आणली मी लगेच आणि ना लगेच मोजून घे. काला मोजी ती आता बहिणीनं दिले म्हणले होते काय मोजायचं काम आहे का. हा दर घे घे पटक्यान खिशात घालून आणि या बाय पिशी घे आणि पटक्यान कडा निघ बर का. ती म्हातारडी आली ना तर लई 12 वाजतील लगेच मुलाचं पोट फुगेल 1-2. हा मग ती किती खडूस आहे तुला माहिती आहे ना. खडूस म्हणजे काय सांगायचं अक्का तुला. मी पाहिले तू पण मग तू नागाट झाली ना त्यांना. हा मी नागाट झाले ना म्हणूनच त्यांची जराशी जिरली. जिरू द्यायची यांची. मग चल मग मी जाऊ का. हा धर दे ना माक दे तुला जड होईल. टपा निघून जाय बर का. हा जाय. आणि एक काम कर पुन्हा आलो का आम्हाला ये दे बर का. काय मठ दे उसळीला मठ. अरे बाबा मठ काय उसळीला काही एक गोणचे गोण तुला मी नाही बाय. एक गव्हाची गोण एक मठाची गोण एक हरभऱ्याच्या डाळीची एक बाजरीची एवढंही भरून ठेवते. तोय दाजे आले का एक कट्टा भरून ठेवते. ते म्हणले काय लागतोय त्यांना म्हणलं ग बसा तुम्हाला काय करायचं. तांदूळ सांग ना तेवढी तांदूळ पाहिजे एखादा कट्टा तांदूळ. हा तांदूळ वाटलं तर ना पुढच्या टायमाला आला का मोठी गाडीच घेऊन ये. मी तुला फोन करील ते कामावर गेले का. हो ती निबरी कुठे गेली का तुला फोन करील आणि आधीच गोण्या शिवून ठेवील आणि डायरेक्ट मोठी गाडीच भरून देते. मग बाजरीचा कट्टा गव्हाचा कट्टा तांदळाचा कट्टा हा काय असेल नसेल चिकड चाकड दे मग. ज्वारीचाही दिली. हो दे मग म्हणजे मग मला गाडी आणाय परवडल. हा तुला काय करायचं गाडीचं भाडं देऊन टाकीन मी. तू आहे ना आता तू टपक्यान निघ बर का. हा जाय पटापटा जातो. पाहत नको बसू इकडं तिकडे. नाही मी चाललो आता. बरोबर गाडीचं भाडं तू देशील ना. आणि मग कोण देणार आहे माशिवाय. हा चालेल. बर पोहोचल्यावर फोन कर बर का. हाय आई बाबा तर लाव आम्हाला जीव. नाही आई बाबा नसले तरी मी आहे ना तुला बहीण. काला घाबरतो. हा ही बहीण कासाठी मग. अरे मग बहीण भावालाच प्यारी ना. मग उपयोग काय मावाला. नाही चांगलंय अक्का. चल मग जाऊ का मग. हा जाय मग पटक्यान निघून परत पाऊस येईल. गेला बाई मा भाऊ दिलं थोड्या जाळी साळीन ते आणि गेला निघून. आता याला गाडी भेटती का नाही काय नु बाई. बरं झालं याच्या आत गेला निघून. चला आता मी जाते घरात. परत पुढच्या टायमाला आला का कट्टेच देते डायरेक्ट गाडीच भरून देते. मरू दे चला आता. चाल भाऊ आईला भावाला बहीण असं होतं अशी. आता तुला सांगतो हे बाय मागच्या महिन्याला तिनं 15,000 रुपये किराणा भराय दिली ती. आत्ताही 10,000 दिले. पण जाऊ दे बहिणीच्या जीवावर चालू आहे भाऊ मावाला सगळं. आणि आता आहे ना पुढल्या महिन्यात पगार झाला का दाजीचा तवा फोन करतो आणि अख्खे गव्हाचा बाजरीचा तांदळाचा हरभऱ्याचा सगळे कट्टे भरून ठेवणारे अक्का. मग ती मोठी गाडीच घेऊन येतो आणि तेवढंही भरून येतो तिकडं. म्हणजे मग मला वर्षे 6 महिने ताणच राहायचा नाही. आईला जाऊ दे पण ती अक्काही किती हुशार आहे. दाजी मोठीत धरला आणि ती त्यांची म्हातारी मोठीत धरली तेव्हा अक्का जास्त चंचल झाली. सगळा पैसा बिसा अक्काच्या ताब्यात राहिला.
तेव्हा आपल्यालाही बी हाव नाही राहिलं आणि माया म्हाताऱ्यालाही बी हाव नाही राहिलं. जे मागितलं ते देती आणि तिच्या जीवावर सगळं चालू आहे. अरे बहीण भेटावा तर भावाला अशीच भेटावा त्यालाच म्हणते माणूस. नाही तर काय, नाही तर लोकांना आहे भरपूर बहिणी बा, पण एवढं अहो मला उलट बहिणीनं जीव लावलं. मी बहिणी पाहून उलटा मोठा होत चाललोय. बरं चाल आता चाल. हायला समय नाही की मला तिकडं सोडलं. 2 पावलं जर आला असता इकडं आणि मला घरापाशी सोडलं असतं तर काय बिघडलं असतं. नाही माझी बायकोलाही ओरडल. बायकोच्या लयच ताब्यात गेला एक समय. या सम्याचं आहे ना जीवनच अवघड आहे. दुसऱ्याच्या जीवावर जगायचं म्हणलं ना लय अवघड आहे. स्वतःची गाडी आहे आपली, ती एक पंक्चर झाली. काय नाही पहिलं तर आहे ना डबा घरात ठेवतो, गाडी घेऊन जातो पंक्चर काढून आणतो. स्वतःची गाडी असली की कधी पण कुठं पण जा. कोण म्हणेल काय बाबा इथंच उतरण तिथंच. जाऊ दे पहिली तर गाडी घेऊन जातो आता. अजून तण राहिलंच आहे. आता 2 दिवसात येईल निंदायला ते परत. गंगाराम आला काय ना कामावरून? आज लवकर आला काय? काय रे अय गंगाराम, आला कामावरून? आई हा, इकडे काय करते तू? रोप पाहत होते. निघलंय त्याच्यात निमतन मांगई. होय, हा. मग तू एकटीच निंदायला आली का? मग आता कोणाला सांगतो बांधला काय म्हणते निंडला परी जो बरी बांधला परी ताबोला बरा. अरे ते शांतीला घेऊन आले असतेस. आता तुला काय सांगू बाबा, जाकली मुठ लाखाची बरी आता हाय ते बरे. आई झाकली मुठ लाखाची म्हणजे तुला काय म्हणायचंय? आता तूच ओळख काय म्हणायचंय मला ते. हे आई तू काय बोलशील तेव्हाच मला कळेल ना. आता तिला मी जड झाले होते ना, मी एवढं धंदा बिरे कमवून ठेवलं. हे फक्त त्यांना बुजिंगवासाठीच कमवून ठेवलं म्या. मला कुठं कोणाला लोकायला नेऊन द्यायचं होतं, तुम्हाला नव्हतं ठेवायचं मला ते. मलाच देतीस आणि कुणाला देते तू मग? अरे ही आली नाही तर तिनं संसार ताब्यात घेतला. तिला वाटलं म्हातारी असल्यावर गोताला गथुडे बांधता यायचे नाही. मग तिनं उलट पालट बोलून नग दिवानं वहून बरोबर तिच्या ताब्यात घेतलं. जाऊ दे आई, हे झाले गेलेल्या गोष्टी आहे ना आता विसरून जा. हाय चाललंय ना आपलं चांगलं आता. चाललंय ना, घरची शेतीतील वाट्या खोट्यानं लावून द्यायची. कंपनीमध्ये तुला लाख रुपये पगार आहे म्हणून तू कंपनीत जातो. तिला माहिती नवरा घरी राहिला असता मला छक्के पंजे खेळता नसते आले, म्हातारीला बाजूला काढता नसतं आलं. आई तू आज कोड्यात का बोलते मला ती तरी सांग. कोड्यात बोलत आहे ना मी. अरे तू पैसे मागितले होते, तो जवळ तो पगार झाला नाही का? पगार कालच झाला. मी सकाळी शांतीला पैसे दिलेत. मला माहिती आहे तो पगार का होतोय. हा मग मी काय उन्हानं डवळी नाही झाले. तू आज एवढ्या दिवसापासून कामधंदे करतोय, मला माहिती आहे तो पगार का होते काय होते. ती मला म्हणते साहेब म्हणले का दिवाळी पोत पगार नाही होणार. अशी म्हणले का शांती? हा, अशी काही येड्यागत बोलली काय माहिती. आणि माझ्याजवळ पैसे नाही आणि तो काय दुखत आहे तुला? काय रोग झालाय? 10-10 हजार रुपयाचा बाजार करून देतोय. खुशाली एवढा बाजार खाती. आता 10 हजार रुपयाचा बाजार तू खटल्याला आणतोय का मला एकटीला 10 हजाराचा? हे आई तुला 2-3 हजारचा बाजार लय झाला. अरे 2-3 हजाराचा सुद्धा उठत नाही मला. काही दवा डॉक्टर अरे तुम्ही एवढी आईस करता. तुम्हाला 8 दिवसाला कपडे, 15 दिवसाला कपडे, आज इकडे शॉपिंग करायला जायचं, उद्या तिकडे जायचं, हे खायचं ते खायचं. मला काय रे तेवढा बाजार दिले त्याच्यावर काय तेल तिमान भाजीपाला काहीच नाही लागत का? अरे पण मी तुला सांगितलं होतं शांतीला की आईला 2-3 हजार रुपये दे. अरे 100 टिकल्या घेऊन धावली. तुला माहिती दवाखान्यात गेल्यावर 100 रुपये ते निसते त्यांचे तपासायचे जाते. 500 रुपये फी आहे तपासायची, माहिती चांगलं. तिला कशाची मस्ती आली एवढी? 100 रुपये द्यायला लागली होय तुला ती? मी ते 100 नाही घेतले मग काय करू? दवाखान्यात जाऊन काय दवाखान्याचं तोंड पाहू का मी तिकडं? बरं चल घरी मी देतो पैसे आणि दवाखान्यात जाऊ. ते बाड खाऊ भाऊ येत्या आणि त्याला एवढे गथुडे बांधी ती वरून म्हणते आमची म्हाताडी गेली तिकडं. आता तिच्या मुलांना सांगितले होते पैसे द्यायला पण मी दिलेच नाही. तिला काय झालंय एवढा बाजार हाटा आणून देतोय, मोल एवढं आमकं आणून देतोय, खाती पिती काय काय खाते तू पाहतोय ना रोज. मला गिळत आहे ना रे भजन कुड्यान शिरान पुऱ्यान मला रोज गिळत आहे. हा अशी म्हणाली का? हा आणि आई तू म्हणती भाऊ त्या भावाला मी सासू सासऱ्याला ना चांगलं खसकावलंय, तसं काय ती माझ्या दारात येत नाही. तू घरी राहतोय काय पाहिलं तुझ्या दारात येते का नाही येते? त्यांच्या बरोबर टेलिफोन चालू राहते. तू पाठमोरी झाला का त्यांचे फोन चालू राहते. फोन चालू राहते? हा मग जाऊ दे फोनवर बोलू दे.
फोन बोलू दे. हा मग ते कशाला आपल्याकडे तर येत नाहीत मग बोलले तर काय फरक तू पडतोय. महिनाभर लोकायची गस तिकडं आणि ती आई ती पेंडी बांधेन इकडं भावायला. आई भाऊ बरोबर टायमावर हजर होतो. 1 तारखेला तो पगार झाला का 2 तारखेला भाऊ लगेच हजर आहे. काय म्हणते हा तिकडे द्यायला आहे फक्त मला नाहीये. आणि काय दिलं असं? कारण माझा हायच काय रे मी काय कमावलंय तरी. तिनं किती बारीक निरीक संसार केलाय पाय बरं. मला वायलं काढून दिलं. तिचा भाऊ आता इतक्यातच गेला तो पुढं. माझ्या पुढे हा वरून म्हणती हा तो दाजी येईन आता ती म्हाताडी येईन हा तवर तू पटकन घेऊन जाय. एवढ्या डाळी साळी ये दुसऱ्या पाळीला गाडी घेऊन ये. गाडी हा गाडी कशाला. मग धान्य न्यायला तवर मी गोण्या गाण्या बांधून ठेवीन. भाऊ म्हणतो ताई वरून काय म्हणती आईला दादाला कपडे घे आईला लुगडं घे. तो म्हणतो मला कपडे नाही त्याला कपडे. आई हं? म्हणजे मी कामावर गेले आला होता का काय तो. तू कामावर गेल्या मग त्यांचे फोन चालू राहते. मला तालमाल पाहते अशी म्हातारी कुठे गेली कुठं नाही. मला पैसे नाही दिले मग मी गेले बाजूला निघू. मी बाजूला बसले तिला वाटलं म्हातारी नाही इड. हा हा वरून तो म्हणतो तू सासू कुठे गेली. ती म्हणती गेली कुठं फिरायला ती खाते पिते ना अशी फिरत राहते. असं बोललंय काय. हा अरे बरं झालं ती म्हाताडी ना तो वायलं काढून दिली तीच लय वाट झालं बाबा. नाही तर ना का रे ताई आणि आपलं गणुगात आलं का तो सासूला लय वावडवत आहे ना. तिच्या लय डोळ्यात खूपत आहे आपलं गणुगात आलं का. छायला मला आहे ना पहिल्यापासून माहिती आहे हे माझे सासू सासरा हा आहे ना मेहुणा हे भाडकावच आहेत. हे साले आहे ना भाड खाल्ल्याशिवाय राहतच नाहीत. अरे एवढी दावानी चैन केली त्या भावाला आता. कोणी शांतीने. हा ती थोडे थोडे पैसे मी गाळून ठेवले बाजूला हा आणि एवढी चैन केली अंगाळ्यात घालून घे. म्हणजे गळ्यात घालून दिली का. हा आणि तो म्हणतो किराणा संपलाय सगळा तो मेवना. होय हा म्हणजे किराणा संपलाय. मग किराणा संपला म्हणून मग ना ताई म्हणून मला ध्यान आलं दाजीचा पगार झाला असं. म्हणजे हे काय महिन्याच्या महिन्याला येतो का काय. महिन्याच्या महिन्याला येतोय पण या बाय हा ती वरून काय म्हणती ती म्हाताडी आमच्यात होती तर सारखे भांडणं लावायची म्हणून तिला आहे ना मी बरोबर तिला ना तो मेवण्याला उलट पालट बोलून हे करून तिला बरोबर मी बाजूला तांगाडलं. होय हा बरं आई तू काळजी करू नका आता. मला फक्त आहे ना आता नुसतं घरातच जाऊ दे. पण मला 100 रुपये काढून देती खुशाल. तिला पटायला पाहिजे ना. तू मी ऐकलं होतं तू बोलला ते. तू म्हणला ना म्हातारीला 2-4 हजार रुपये दे. ह मी म्हणले जाऊ दे मुलाचा जीव येडा राहतोय मला 2-4 हजाराचं काय करायचं पण निदान 1,001 रुपये दवाखान्याला. आई मी आहे ना घरी जातो पहिलं सगळं व्यवस्थित करतो आणि तू ये मग थोड्या वेळाने घरी. नाही मग नाही मी पैसे नाही देतो. येणार तो माग. तू आता येऊच नको. हा हा ती मी गेल्या होय ना ती काय म्हणन माहितीये का मा नवऱ्याची ना वाटाणीच्या डेबरीनं कान भरले म्हणशील का मी आपल्या चमच्यानं दूध पितोय तेव्हा माझं कान भरायला पाहिजे. मला सकाळची जेवेल सुद्धा नाही मला दवाखान्यात जायचं होतं. तू एक काम करते का हा? आई तू दवाखान्यात जा मी डॉक्टरला फोन करून सांगतो. नको बाबा आता पार आता दुपार झाली ना आता कवा जाऊन कवा येऊ मला थेंबा पाण्याचं. तू ये बघ तू थांब इथंच आता मी तिचा बेद बघतो काय आणि संध्याकाळी जाऊ आपण दोघं दवाखान्यात. चालन बाबा संध्याकाळी जाऊ नाही तर उद्या जाऊ. ही पका बैल करून ठेवला का तोंडी ना ती काय बोलून द्यायची का त्याला वरून मायच नावानं बोटं मोडीन वाटलं तर मरू जाऊ त्यांचं नवरा बायकोचं काही हो आता काय करायचंय आपल्याला. शेवटी जर तिची बायकोची कळ नवऱ्याला लागन आणि नवऱ्याची कळ बायकोला लागन त्याला तोंडापुरतं म्हणणंच आहे आईला दे घे म्हणून मरू दे चाल. बाई याचा तर फोन येईन अजून पोचला का नाही. थांबा आता फोनच करते. हॅलो काय रे दाद्या कुठपर्यंत गेलाय. 5-10 मिनिटात जाशील. बरं जाय मग लवकर पोचल्यावर फोन कर बरं का. आणि काही टेन्शन घेऊ नको संपलं का लगेच मला फोन करायचा. हां बरं बरं हां मी ना बसले आता दाजी नाही येईल अजून. बसले जेवले इतक्यात. ठेवू का मग. हां ठेव. झाला का फोन. का कधी आले तुम्ही. मला येऊन जमाना झाला. हा जमाना झाला. हा चांगला फोन चालला होता तुझा. ते याचा काय म्हणते ते मैत्रिणीचा फोन होता. होय ती म्हण शांते बाई लग्न झालं तशी मला दिसलीच नाही
तो कसं आहे बरं आहे का तो नवरा काही कामधंदा करतो का मग तू काय म्हणाली हा काय म्हणाली मी म्हणले मा नवरा चांगला आहे बाई होय तिचा नवरा पक्का दारुडे नाही ते असू दे पण तू असं म्हणाली का तिला की माझा नवरा चांगला आहे हा हा? मग मा नवरा चांगलाच आहे ना मी तर वेगळं ऐकलं काय काय ऐकलं तुम्ही पोचल्यावर फोन कर आणि काही संपलं बिंपलं ना तर लगेच फोन कर मला हा नाही ती म्हणा हं. ते काय म्हण हा ती ना स्वयंपाक करीत होती ना हा ती म्हणा संपलं तेल संपलं तिचं भाजी टाकायला ना होय तिला म्हणले बाई मानावराचं असं नाही मानावरा आधीच संपायच्या आधी 8 दिवस किराणा आधी आणून ठेवतो तू खरं बोलते का हा मग सांगते जरा खरं बोलत जा खरं बोलत जाय म्हणजे मी काही तुमच्याशी कधी खोटं बोलते का बरं जाऊ दे मरू दे मी काय म्हणतोय हा. मला एक जणाला 15,000 रुपये द्यायचे हा हा ते 15,000 रुपये घेऊन ये काय बघत बसली पैसे आणून दे मला हा पैसे ना हा कुठं ठेवले बाई सकाळी ना या बाई असं ना तुमची लई कटकट भाव होती बाई एक तर सकाळी कुठं ठेवले ते माझ्या डोक्यात तर राहिलं नाही ते तुम्ही ते 20,000 दिले हा आणि ते घरात कुठं ठेवले काय माहित बाई कोणच्या कोपऱ्यात का हो? हा तुम्हाला काला पैसे लागत आहे मला कशाला लागतात मला आहे ना घरात सगळं आहे किराणा काही टेन्शन नका घेऊ तुम्ही आता हे बघ हा. माझा जोडीदार हा तो तुषार हा हा त्याला जरा पैसे लागत होते त्याला आईला दवाखान्यात घेऊन जायचंय त्याची आई सिरियस आहे जरा हा. त्याला पैसे द्यायचे ते पैसे हो हा. इकडं लोकांचे दुखणे नीट करीत बसा ते आपले 2 रुपये सासून ठेवायचे घरात आणि त्याला कायला पैसे द्या त्या ते मला काय सांगू नको तुला पैसे देता येतात का पाठदिशीनं तेवढं दे पण काय करावं या माणसाला हा लोकांच्या भरोत्या करीत कायला शांत आहे हा मला माहिती आहे चांगलं मला सगळं समजलंय पैसे काय तुझ्या पैसे आता शिल्लक नाहीत आहे का ना कोण म्हणलं तुम्हाला अरे कोणी का म्हणा ना आज घरी कोण आलं होतं घरी हा कोणीच नाही घरी काला कोणी येईल कोण नाही आलं नाही म्हणजे तू कुणाला काय दिलं नाही नाही हो असे काय विचार राहिले तुम्ही मला आज नाही आणि हो शांत हा 2-2.5 लाखाची चेन तुझ्या पैसे कुठून आली काय चैन सोन्याची चैन चैन हा नाही बाई माकडं नाही खरं बोल बरं का शांते लय मारीन तुला अहो तुम्ही काय बोलू राहिले तुम्हाला कळतं का तुम्हाला चहा ठेवू का तो कोरा ते चहा नको न काय नको मला हा हा आणि घरातल्या डाळी कुठे गेल्या सगळे पापड लोणचं डाळी हा अहो तुम्हाला सांगते हा ती ही आली होती काय तिचं नाव ग कोण आली होती तिने का माझी मैत्रीण दिली आहे इकडं खाली हा हा ती रखमा हा ती रश्मी आली होती हाय आणि मग ती म्हणा बाई तू तो हाताला लय चवय लय बारी लोणचं करी ती हा. थोडं लोणचं दे तिला दिलं एवढं भरणी भरून बर हा पिशवी भरून काय दिलं होतं पिशवी भरून हा कुठं काय काय नाही नाही बर 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 आणि तुम्ही ना मला आज दिसा असं कोड्यात विचारू नका बघ शांते अगं खरं बोल बरं का तुला चांगलं सांगतोय मी ओ काय करू राहिले तुम्ही काय करू राहिलं हा? म्हणजे तुम्ही तुला को- सांगितलं कळतं ना एकदा तुम्हाला कोणी काय सांगितलं काय तुमचं काय पोट फुगवलं काय कोणी माझं नाही कोणी पोट फगवलं हा? हा तुझं माहेरचे लयच वड आहे का होय खरं बोल अहो, ऐका ना काय ऐका असं काय करू राहिले तुम्ही मला मग तू खरं बोल बरं का आता काय खरं काय बोलू हा जे काय काय दिलं तू भावाला सांगता येतं ना तुला ते तू जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत तू मार खात राह. अहो, काय करू सांग राहिले? ना, सांग मग पाठ दिशेने बोल बोलता येतं का तुला सोडा ना. बोलता येतं का मारी ते काला मग तुम्ही सांगत आहेत का जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत मार खाणारच तू ऐक बोल बोल अहो थांबा ना दम काढा ना थोडा हा बोल बोल लवकर अहो ते मामा तरी त्यांची जराशी आबळ झाली होती म्हणून थोडे पैसे दिले त्यांना होय हा किती पैसे दिले बाई बाबांनी मारून मारून पुढचं नको बोलू मारून मारून नाही तर अजून लय मारून सुजवीन पहिलं सांग काय काय दिलं सगळं सांग अहो काय दिलं सांग, नाही सांग. फक्त काय झालं हा. ते मा भाऊ आहे ना त्याला जराशी अडचण आली ना हा. तो आला होता तो म्हण ताई जास्त काही नको म्हण फक्त 5-10 हजार रुपये एवढ्या टायमाला दे म्हणून ते 10,000 रुपये दिले किराणा भरायला बाकी काय दिलं तुमचं डबुल होय आणि चैन कुठं आली तुझ्या पैसे कोणती चैन सोन्याची चैन खरं बोल लवकर नाही ते बघ इथं काय दिसना नाही तर डोक्यातच घालीन बघ तुम्हाला कोणी सांगितलं कोणी सांगितलं बाई? तू फक्त खरं बोल दिलंस का नाही सोन्याची चैन तू नाही हो तुम्ही काही आरोप नका करू नाही तू आहे ना अशा ऐकायचे नाही ऐका. मग सांग सांग लवकर हो काही उचलू नका बाई डोक्यात टाकशाल बिकशाल मग खरं बोल काय काय दिलं तेवढं पडदिशन सांगते का तू अहो, सांगितलं ना तेवढे 10,000 रुपये दिले फक्त काहीच नाही दिलं दुसरं ही दात आहे ना सगळं पाडून टाकीन सांग लवकर सांग लवकर अहो, काय झालं माहिती का हा सांग
ते तुम्ही तुमचे पैसे ठेवायचे ना मी पगाराचे ते सासू नाही ना म्हणले जाऊ दे आपलं वाणिकिरीचा केस सोडा ना तुम्ही. हा सोडले बोल लवकर बोल म्हणलं वाणिकिरीचा भाऊ आहे म्हणून त्याला ना सोन्याची चेन केली. बाकी कुठं काय केलं मी, काय दिलं सांगा बरं आता तुम्ही. हा तुमचा बी कोणतरी लागतोयच ना तो. माझं तुझा भाडखाऊ भाऊ हरामखोर साला बहिणीच्या जीवावर जगणारा मला इथं धुवायला लागला का आता. हो मा भावाला भाडखाऊ नका म्हणू बरं का. अरे तुझी आई सुद्धा भाडखाव आणि तो बाप पण भाडखाव आहे. कशाला लय पुढचं बोलती. तोंडात येईल ते बोलू नका. काय भाड खाली हो त्यांनी तुमची, काय भाड खाली सांगा ना. काय भाड खाल्ली. त्यांच्या जीवावर त्यांची शेतीवाडी जगत आहे ते. होय तुमच्या याच्यावर जगू राहिले का ते. लय नको नाक वर करून बोलू. इकडे माझ्याकडे बघ. अगं तुझ्या त्या भावाचं त्या भाडखावचं लग्न होत होतं का. त्या लग्नाला मी 80,000 रुपये दिले. तेव्हा कुठं लग्न झालंय. दिले ना मग तोंडावर कायला काढी त्या. कायला काढता म्हणजे देतो म्हणला दाजी मी ना 2 महिन्यात तुमचे पैसे देतो. अरे 2 वर्ष झालं तरी रुपये द्यायचं नाही. बाय तुमचा 1 रुपया ते देणार आहे बरं का. असं तोंडावर काढू नका. कोण देणार. कोण तुझी आई देणार आहे का तुझा बाप देणार आहे सांग. हा देईल माझ्या आई बाप देतील त्यांना सांगाल मी देऊन टाका यांचे ठेवू नका. अगं वाग त्या दिवशी तर तुझी आई चांगली फोनवर गुल्लू बोलत होती. तुला वाटलं मी झोपलो होतो. हा आपली जराशी काय भांडणं झाली की लगेच फोन करायचीस. खुशाला आईला म्हणायचं असं झालं तसं झालं. आई पण तुझी चांगली बोलती. हा जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर. अरे तुझी आई नाही ती कैदासा आहे कैदासा. हो मग भांडण झाल्यावर नवरा बायकोचं आई बापाला नाही सांगणार मग काय गावातल्या लोकांना सांगणार आहे काय. कुठली पण आई आहे ना उलट पुरीला समजून सांगल. बाया जाऊ दे झालं गेलं विसरून जायचं. काय म्हणती जा पोलीस स्टेशनला दे नवऱ्याच्या विरुद्ध कंप्लेंट. काय चुकलं तिचं काय चुकलं काय चुकलं. अगं भाडकाव आहेत ना ही सगळी भाडकाव आहे तुझ्या माहेरची. या बाय भाडकाव म्हणू नका बरं का. माहेर तर डोकं लय सटकलंय आता तुम्हाला सांगते. तू हे बघा पुढचं बोलू नको नाही ना नरड दाबीन हितच मारीन. मला भाडखाव काय भाड खाली हो त्यांनी तुमची. काय भाड खाल्ली. अगं जसं लग्न झालं माझ्या आईला तू वेगळं केलंस तिथनं ना तू सगळं माहेरच घर भरतीस की. त्याच्या आईची बरं कळ लागते त्या म्हातारडीनेच काहीतरी पोट फुगवलं असं मला. माझ्या म्हातारडीला बोलू नको ना त्या एका बुक्कीत सरळ करीन तुला समजलं का. तुम्हाला काम नाही येणार मी तुम्हाला काम येणार एक लक्षात ठेवा. तू कामाला येणार. अगं माझं घर तर सगळं मोकळं रिकामं करून टाकलंस तुझं त्या भाडखाव भावामुळं. काय रिकामं केलं घर आहे ना सगळं तर घरात भरेल आहे तुमचं घर. आणि होय पगार झाला ना पुढच्या महिन्यात 1 तारखेला 2 तारखेला गाडी घेऊन ये. कशाला का गाडी पाहिजे. ही सगळं घरातलं धान्य देते का. हा आता काय झालं काय झालं. मग काय झालं दिल्याने ते बिचारे एखाद्या महिन्याला दिल्याने काय तुम्ही काय पापात पडते का काय. तुझ्या आई बाप आहेत ना मला भेटू देच कसं उतरवतो ती बघ. आणि तुझा भाडखाव भाऊ ते नाही तुमच्या दारात यायला रिकामी. होय म्हणून महिन्याला भाऊ येतो इथं चाटायला. मा भाऊ म्हण मा मेवणा लय चांगला आहे म्हण. हा मेवणा पा काय काय बोलू राहिला. हा हे बघ मला काय सांगू नको बरं का माझं डोकं फिरू नको. एकच वाणिकिरीचा ये मेवणा तुम्हाला कसं बोलाय पाहिजे. मा भाऊ म्हण माय दाजी लय चांगले पाय हा उत्ताटेल दाजी. हा काय काय बोलू राहिले मा भावाला. वा वा दाजी चांगला आहे वे म्हणजे सगळं दिलं पाहिजे दाजी ना ऐकतं. हा तुमचं घर काय तुझ्या खानदानीचा काय ठेका घेतलाय का ग. एखादे म्हणले आते जाऊ दे आपला वाणिकिरीचा एक मेवणा आहे म्हातारे सासू सासरे आपले जाऊ दे जाय बाई हे 10 सोडून 20 देतो आई बापांना. किती नीच हो तुम्ही तोंडावर काढू राहिले. मला नीच म्हणते. अरे तुझ्या तर आईला लावला कुकूच कोंबडा तुझ्या. या बाय माझ्या आईला शिव्या नाही द्यायची बरं का सांगत. कुणाचा शर्ट धरती तू कुणाचा शर्ट धरती. हा बघ मुस्काड ना मुस्काड फोडून टाकेन तुझं. मी जाईवर का जीव देईल कुठं बी जाऊन तुम्हाला आता सांगून देते. जीव द्यायचा आहे का तुला. अजिबात मला बोलायचं नाही तुम्ही. त्या म्हातारडीचं ऐकून आले का बोलायला तुम्ही. हे बघ माझ्या आईचं नावच घेऊ नको. आणि तुला एवढा जीव द्यायची आवच आहे ना उद्या मरण्यापेक्षा आज मर जा. एवढं करते मी तुमच्यासाठी. सकाळी उठून स्वयंपाक करते तुमचं धुणं धुते तुमचे भांडे घशीते तुम्हाला डबा करीते तरी तुम्हाला लाज नाही राहिली. अरे वा म्हणजे माझ्या घरची तू कामं करती त्याचा मोबदला म्हणून काय त्या भाडखाऊ भावाला सगळं पुरवते का. बाई ग तुमच्या दारात तरी आहे का ते. आज कसा आला होता मग. आला होता म्हणजे त्याला ते एक तर तो कंपनी जायचा बंद झालाय थोडी अडचण आली म्हणून आला होता नाही तर कधी येतो का तो. लय नको भावाचं भूषण सांगूस कंपनीत. अगं 1 दिवस तरी गेलाय का तो भाडखाऊ कंपनीत जातो म्हणे कामाला. काय लावलंय हो सारखं भाडखाऊ भाडखाऊ भाडखाऊ. तुझं खानदान आहे ना हे भाडखावच आहे. माझं खानदान नाही तुमचं खानदान भाडखाऊ आहे. हा मी कधीची सण करू राहिले म्हणून यांचं वाढतच चाललंय. मग काय करणार आहे तुमची आई भाडखाऊ तुमचे भाऊ भाडखाऊ. काय म्हणाले काय म्हणाले बोलत नाही म्हणून माझा फायदा घेतलास का काय. तुला असं वाटलं असेल मी बच्चा आहे दूध पितोय.
या बाय तुम्ही लय मारले बरं का आज मला का मारून टाकायचा विचार आहे का तुमचा नाही नाही तुला तर जगून काय फायदा आहे तुझा बघून फायदा नाही ना नाही, नाही. तुम्हाला वाटतं ना मारा हा. मी ना माझ्या जीवाचं काही करूनच टाकी ते आता जाऊ दे इकडे बघ, माझ्याकडे बघ. नाही नाही आता अरे थांब. आता मला थांबूच नका तुम्ही थांब नाही तर बघ तुला जीव द्यायचा आहे ना हा देऊन टाकी ते जीव मी हे बघ तू कशाला जीव देते चल मीच तुला इरीमध्ये फेकून देतो बाई काय निर्लज्जन साधा सुखी माणूस आहे हा मी तरी सुखी राहीन हा हा ना एवढं तुम्हाला माती रस्कार आलाय काय हा ग तुझ्या ते माहेर भाडखाव माहेर त्यांना पुरवण्यापेक्षा आहे ना चल मीच तुला इरीत देतो टाकून चल हा ना हा गाव काय करेल ना आणि कोण काय म्हणेल ते बघीन मी माझा चल चल तुला लय हाऊस आहे ना जीव द्यायची जाय जीव नाही चल तुला आता मी इरीतच टाकणार चल बाय, सोडा बरं का तुम्ही तू मला. चल सोडा म्हणते बरं का तुम्ही मला. नाही चल पुढे